तर आज आपण आलो होतो आपल्या पनमटाच्या बरोबर शेजार असलेले महावीर जैन खानावळ. तर आज आपण इथं नवीन आयटम ट्राय करणार, म्हणजे आपलं फोडणीची भाकर आणि यांचं काय तर 2-3 असं युनिक आयटम आहे ते आज आपण ट्राय करणार. तर चला तर मग आता आज आणि त्याची टेस्ट आणि क्वालिटी आणि नेमकं आपल्याला प्राईसिंग किती आहे ते पण आता जाणून घ्या. तर चला तर मग आज काय विषय वाटाणे ज्यूस ते पण उचलतात. हे 2 चपातीच्या हाताचं आहे वाटतं बघ. आले. तर आता आपण महावीर जैन खानावळच्या बरोबर आत आले. तुम्ही इथं मेन्यू कार्ड बघू शकता. मेन्यू कार्डमध्ये आपल्याला स्पेशल यांचं फोडणी भाकरी, शेवगा फ्राय, आपण यांच्यासोबत घेतलं आपला शेवगा फ्राय आणि थोडं वेळ आपण येणार यांचं फुल तारीख 30 वालं. तर आपण त्यात बघणार आपण नेमकं आपल्याला काय काय भेटणार नाही, आपली टेस्ट क्वालिटी कशी असणार आणि त्यासोबत आपण जी प्राइसिंग काय प्राइसिंग आपली मोठ्या ताटाची आपली 130 रुपये प्राइसिंग आहे. 130मध्ये आपल्याला बघूया आता काय आपल्याला काय काय भेटणार आहे. तिथं आपण एकदम बघू शकतो एकदम 90s असं वाईब आहे, एकदम असं शाहू महाराज कालीन असल्यासारखं एकदम असं वाटते. तर आता आपण ट्राय करू. आपण आधी सगळ्यात आधी फोडणी भाकरी ट्राय करूया. फोडणी भाकरी तर आपण बघू शकताय भाकरी असं चुरून घातली आणि त्यावर आपलं कोथिंबीर आणि आपलं कांदा आणि शेंगदाणे चटणी असं एकदम फोडणीमध्ये दिले आणि आपण ट्राय करूया. आपल्याला भाकरी चुरून घेतल्या त्यावर आपलं फोडणीवरती आपलं शेंगदाण्याचं हे आहे चटणी आहे, म्हणजे आपलं सोलापुरी चटणी असल्यावर तसं लागायला लागलं एकदम. आणि त्यावर आपलं कोथिंबीर आणि आपलं कढीपत्ता एकदम झणझणीत असं तडका आहे, एकदम रांगडीपणावर आपलं कोल्हापुरी चव असं एकदम लागायला लागले. आणि त्यासोबत एकदम असं तिखट आहे, जरा असं टँकी फ्लेवर आहे याचं. त्याच्यावर आपलं कांदा म्हणजे जास्त स्पायसी पण आणि जास्त असं एकदम घरगुती आपलं फ्लेवर आहे. आता आपण फोडणी भाकरीला साईड ठेवा. आता आपण घ्या यांचं शेवगा फ्रायमध्ये पण यांचं युनिक आहे असं काहीतरी दिसायला लागले. आपण बघू शकताय मला तर शेवगा फ्रायमध्ये आपण बघू शकता शेवगा आहे. शेवगाला पण आपलं भाकरीला कशी फोडणी आहे ती सेम फोडणी आपल्याला शेवगाला येते. याला पण वरती आपलं शेंगदाणे कूट आणि त्यावर आपलं कांदा लिंबू आणि आपलं कोथिंबीरनं असं गार्निश करून आपल्याला सर्व केलेलं आहे. तर आपण ह्याचं टेस्ट घेऊया आता आपण. तर आपण ठीक आहे खायला तरी तर आपण याला फोडून घ्या. गोड आपलं शेवगा त्यासोबत आपलं शेंगदाणे चटणी त्यासोबत आपलं यांचं कोल्हापुरी जरा झणझणीत असतं एकदम असं मिक्स ट्रेक्टमध्ये आपलं एकदम क्वालिटी टेस्ट लागायला लागला. आपण पण एकदा ट्राय करू शकता. आपल्याला हे आपलं स्पेशल यांचं आपलं फोडणीचा शेवगा फोडणी प्लेटचं नाव काय शेवगा फ्राय. हां आपण मग एकदा ट्राय करू शकतो यांचं शेवगा फ्राय. तर आता आपण मागूया यांचं आपलं स्पेशल डिश म्हणजे त्यांचं स्पेशल असं थाली आहे ते आपण मागूया. तर आत्ता आपण महावीर जैन खानावळचं आपण घेतलं असलं व्हेज प्लॅटरमध्ये आपण बघू शकता एकदम चुलीवरती गरम आपलं फुगलेली आपली भाकरी देणार आहे. भाकरीसोबत आपण बघू शकताय तर आपल्याला रस्सा आहे, रस्सासोबत एकदम तर्रीदार रस्सा आहे, एकदम मस्त गरम आहे, एकदम भाजा लागला असं. आणि त्याजवळ आपल्याला भेटणार आपल्याला फ्लावरची भाजी एकदम घट्ट आहे. आणि त्याजवळ आपल्याला भेटणार आहे वाटाण्याची भाजी एकदम असं तर्रीदार आहे, एकदम असं झणझणीत फ्लेवर आहे. आणि त्याजवळ आपल्याला एकदम लेस झणका लागला तर आपल्याला दही आहे, दहीसोबत आपल्याला भेटणार आहे इथं खरडा टाकू खरडा दिसतो ना. त्याजवळ आपल्याला भेटणार खरडासोबत आपल्याला भेटणार आहे कोशिंबीरसोबत आपल्याला भात आणि भातासोबत आपल्याला भेटणार आहे आपल्याला 1 किंवा 2 भाकऱ्या मला लागेल 2 भाकऱ्या आपल्याला किंवा आपल्याला 2 चपात्या आपण एका ताटाला घेऊ शकतो. तर आता आपण एकदम यांचं चपाती बघू शकतो एकदम असं चपाती ना आपलं यांचं भाकरी बघू शकतो एकदम असं पातळ आहे एकदम घरची सारखी. तर आधी आपण ह्यांचा रस्ता ट्राय करूया.
एकदम कोल्हापुरी झणझणीत एकदम रस्ता आहे. आणि त्याचोबरोबर ती भाकरी भाकरी एकदम असं आईच्या हातची भाकरी असं आहे. मी अडका लावले. असं नाही तेवढं होणार की. तर आता पण ट्राय यांचं आपलं फ्लॉवर पण आपण बघू शकता एकदम असं मऊ सॉफ्ट आहे. त्याला पण असतं एकदम तर्री आले. कोल्हापुरी झणका आपण काय सोडत नाही कशात. तर हे पण बघू शकता आपण. झालं बघू. हे पण विषय एकदम फ्लॉवरचं टेस्ट आहे. आणि आता आपल्याला सॉफ्ट असं बटाट्याचे फ्लेवर यायला लागले. म्हणजे एकदम बटाटा आणि फ्लॉवर असं मिक्स करून यांची मिक्स भाजी पण आपण म्हणू शकतो. तर आता आपण यांचं ट्राय करणं आपलं वाटाणा पण एकदम असं बघू शकतो. एकदम झणझणीत आहे. हा तिकट लागले. तर आता आपण घेतले वाटाणा. वाटाणा एकदम झणझणीत आहे. वाटाणा एकदम असं सॉफ्ट मऊ लुसलुसीत आहे. एकदम हिरवं वाटाणा. आपलं घरची चव आईच्या हातची चव आपण कुठं सोडा नाही. हा आणि त्याचं आपल्याला दिलं दही. आणि एकदम असं तिखट लागलं. आपलं एकदम असं खरडा आहे. आता इकडे दाखव. तर आपल्याला साईडला आपल्याला खरडा पण दिला. एकदम असं झणझणीत काहीच करा नाही. खरडा भाकरी पण आपण ट्राय करू शकतो. चालेल. पण आपल्याला खरडाला तिखट लागलं असतं आपण दही पण घेऊ शकतो. आणि दही बघू शकतो एकदम असं घट्ट आहे. एकदम असं आणि आपलं मेन राहिलं येतात आपलं यांचं एकदम कडक होणार. आपलं थंडगार आपलं कोशिंबीर बघू शकतो. एकदम गाराने असं रिलॅक्सिंग आहे. एकदा कोशिंबीर खाल्ली मग दुपारी एकदम गार झोप लागणार. तर आता आपण दुसरी भाकरी घेतली आणि वाफा बघू शकता आपण. यांना वाफायला लागलाय. दिसते वाफा. आणि एकदम असं मऊ असं फुगलेली भाकरी आपल्याला बघू शकता. एकदम असं गरम आहे. हात भाजायला लागले एवढं गरम आहे. आणि आपण पातळ बघू शकता. एकदम पातळ असते भाकरी करणार. एकदम कर्नाटकी वाईफ आपल्याला देते. सॉफ्ट मऊ. हां. तर आता आपण घेणार यांचं भात. आपण भात बघू शकताय. एकदम भात पण असं मऊ लागायला लागला. तर आपण वरती यायचा घेणार आता वाटाणा बघू शकता केवढा आहे. तर आपण एकदम पहिला घास. एकदम विचार फील आहे. आपण त्यांचं सगळे मिक्स करून ट्राय करू शकते. वाटाणा फ्लॉवर त्यांचा रस्ता. आणि त्यातून आपण घेणार जरा खरडा. ह्या ठिकाणी लागली. विशाल फिलिंग आहे माझं. तर आत्ता आपलं पोटभर जेवण झाले. आपण एकदम असं शेवगा फ्राय घेतलेला आणि त्याचं आपलं फोडणी भाकरी. त्याचं आपण घेतलेलं फोडणी भाकरीसोबत आपण घेतलेलं फुलटाण यांचं. पोट एकदम असं गच्च झाले. एकदम असं पोटभरून जेवले. आणि ते भाकरी पण एकदम असं मऊ आणि एकदम असं पातळ भाकरी. म्हणजे एकदम गावकडची आपले खिडगं भाकरी कशी असते तसं. आणि तो पण एकदम असं रांगडी एकदम कोल्हापूर तरतरी कसं असते तसं आहे. मग आपण एकदम तुम्हाला पण इथे यायचं असलं तर आपला पत्ता एकदम पद्मा टॉकीजच्या बरोबर राईट साईडला पद्मा टॉकीजला लागून एकदम पहिली गल्ली महावीर जैन खानावर. ते एकदा अवश्य भेटू शकते. एकदम असं रिजनेबल प्राईज आहे. आणि टेस्ट क्वालिटी एकदम काय नाच आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.